नमस्ते स्टुडंट्स, मी आदित्य सर. वेलकम टू TW म्हणजे टेस्ट वायझर. आजचा व्हिडिओ MHT-CET 2026 देणाऱ्या माझ्या सर्व इंजिनिअरिंगच्या भावी शिलेदारांसाठी खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण आज आपण MHT-CETच्या त्या बाहुबली चॅप्टर्सबद्दल बोलणार आहोत. ते गोल्डन चॅप्टर्स ज्यांना व्यवस्थित केलं तर तुमचा स्कोर 110च्या पार आरामात जाऊ शकतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, 110 पेक्षा जास्त मार्क्स. आता तुमच्यापैकी बरेच जण विचार करत असतील की सर अजून 2 वर्षात परीक्षेला, आत्तापासूनच हे सगळं. तर मित्रांनो, सक्सेस लव्स प्रिपरेशन. जी मुलं टॉप कॉलेजेसमध्ये जातात, जसं की COEP, VJTI, ते शेवटच्या 6 महिन्यात तयारीला लागत नाहीत. त्यांची तयारी आजपासून, आत्तापासून सुरू होते. आणि फक्त हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी काय चूक करतात माहिती आहे? ते पुस्तकाचं पहिलं पान उघडतात आणि शेवटच्या पानापर्यंत वाचत सुटतात. जसं काही एखादी कादंबरी वाचत आहेत आणि सस्पेन्स शेवटी कळेल. पण मित्रांनो, MHT-CET ही काही सस्पेन्स मूव्ही नाहीये, हा एक स्ट्रॅटेजीचा गेम आहे. इथे तुम्हाला हे माहीत पाहिजे की कोणत्या चॅप्टरवर जास्त मेहनत घ्यायची आणि कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा. आज आपण PCM ग्रुपच्या एकूण जवळपास 75-77 चॅप्टर्सपैकी ते मोजके निवडक चॅप्टर्स बघणार आहोत, जे तुमच्या स्कोरला रॉकेटसारखं बूस्ट देतील. हे असे चॅप्टर्स आहेत जे तुम्ही आधी केले पाहिजेत, कारण यांना समजायला आणि प्रॅक्टिस करायला वेळ लागतो. जर तुम्ही हे चॅप्टर शेवटी करायचं ठरवलं तर रिव्हिजन आणि मॉक टेस्टसाठी वेळच मिळणार नाही आणि मग ऐनवेळी सगळा गोंधळ होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही माहिती तुमच्या 2 वर्षांच्या तयारीचा पाया ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या मिशन 110+ला. सर्वात आधी आपण बोलूया त्या सब्जेक्टबद्दल जो गेम चेंजर आहे. हो, बरोबर ओळखलत तुम्ही, मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स, द गेम चेंजर, 100 मार्क्स. मित्रांनो, मॅथ्स हा एकटा 100 मार्कांचा पेपर आहे. म्हणजे तुमचा अर्धा पेपर तर फक्त मॅथ्सच आहे. ज्याचा मॅथ्समध्ये स्कोर चांगला आला त्याचा पर्सेंटाईल आपोआप वर जातो. मॅथ्समध्ये काही युनिट्स असे आहेत जे CET पेपर सेट करणाऱ्यांचे अत्यंत लाडके आहेत. ते त्यातून प्रश्न टाकणारच टाकणार. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा बाहुबली आहे कॅल्क्युलस. कॅल्क्युलसला ऑप्शनला टाकण्याचा विचार करणं म्हणजे वडापावमधून वडा काढून फक्त पाव खाण्यासारखं आहे. काहीच अर्थ नाही. कॅल्क्युलसमध्ये कोणते चॅप्टर्स येतात? डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इनडेफिनिट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन्स. हे 5 चॅप्टर्स मिळून तुम्हाला परीक्षेत जवळपास 16 प्रश्न देऊ शकतात. 16 प्रश्न म्हणजे थेट 32 मार्क्स. विचार करा, फक्त एका युनिटमधून 32 मार्क्स. हे युनिट पक्क केलं की तुम्ही अर्धी लढाई जिंकलात. यानंतर दुसरा महत्त्वाचा खेळाडू आहे वेक्टर्स अँड 3D जॉमेट्री. यामध्ये वेक्टर्स, लाईन आणि प्लेन हे चॅप्टर्स येतात. हे चॅप्टर्स दिसायला थोडे अवघड वाटू शकतात, पण एकदा का कन्सेप्ट डोक्यात बसला की यासारखे सोपे आणि स्कोरिंग चॅप्टर्स नाही आहेत. वेक्टर्स आणि 3D जॉमेट्रीमधून मिळून तुम्हाला जवळपास 10 प्रश्न बघायला मिळतील. म्हणजे थेट 20 मार्क्स तुमच्या खिशात. तिसरा आपला किंग चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. 11वी आणि 12वी दोन्ही मिळून याचे कन्सेप्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. यावर आधारित तुम्हाला हमखास 5 प्रश्न दिसतील. 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क्स. तर बघा, फक्त हे 3 मोठे युनिट्स कॅल्क्युलस, वेक्टर्स आणि 3D जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री यांना जरी तुम्ही अगदी परफेक्ट केलात तर 32 + 20 + 10 बरोबर 62 मार्क्स तुमचे इथेच पक्के होतात. 100 पैकी 62 मार्क्स फक्त काही मोजक्या चॅप्टर्समधून. ही आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी. बाकीचं चॅप्टर्स करायचं नाही तसं नाही, पण आधी या मोठ्या माशांना गळाला लावायचं. आता वळूया आपल्या दुसऱ्या सब्जेक्टकडे जो अनेकांना थोडा तापदायक वाटतो, पण तोच तुमचा रँक ठरवतो. फिजिक्स. फिजिक्स म्हटलं की अनेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. पण घाबरू नका, फिजिक्समध्ये सुद्धा एक अष्टप्रधान मंडळ आहे. म्हणजे असे 8 चॅप्टर्स आहेत जे पेपरचा मोठा हिस्सा कव्हर करतात. हे सर्व चॅप्टर्स 12वीच्या सिलेबसचे आहेत आणि प्रत्येकातून साधारणपणे 3 प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. हे 8 शिलेदार कोण आहेत? रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, KTG अँड रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स, ऑसिलेशन्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हे 8 चॅप्टर्स म्हणजे फिजिक्सचा कणा आहेत. तुम्ही कोणताही मागच्या वर्षीचा पेपर उचलून बघा, तुम्हाला या चॅप्टर्समधून प्रश्नांची भरमसाठ दिसेल. जर आपण प्रत्येक चॅप्टरमधून 3 प्रश्न पकडले तर 8 चॅप्टर्सचे मिळून होतात 24 प्रश्न. म्हणजे 50 पैकी 24 मार्क्स तुम्हाला फक्त हे 8 चॅप्टर्स देऊ शकतात. जवळपास 50% पेपर. या चॅप्टर्सना समजायला वेळ लागतो. यात न्यूमेरिकल्स खूप आहेत, म्हणून यांना सुरुवातीपासूनच वेळ द्या. रोज थोडे थोडे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करा. एकदा का यावर तुमची कमांड आली की फिजिक्सचा अर्धा डोंगर तुम्ही सर केलात म्हणून समजा. आणि आता येऊया आपल्या सगळ्यात लाडक्या आणि स्कोरिंग सब्जेक्टकडे जो तुमचा स्कोर बूस्ट करतो, केमिस्ट्री. केमिस्ट्री, द स्कोर बूस्टर, 50 मार्क्स.
केमिस्ट्री हा असा सब्जेक्ट आहे जिथे तुम्ही कमी वेळात जास्त मार्क्स मिळवू शकता. पण इथे ही स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे. केमिस्ट्रीमध्ये आपण 3 भाग करूया: फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. यातला सगळ्यात जास्त वेटेज असलेला आणि महत्त्वाचा भाग आहे फिजिकल केमिस्ट्री. यातले कॅप्टर्स आणि त्यांचे अंदाजे प्रश्न बघा. सॉलिड स्टेट 2 प्रश्न, सोल्युशन्स 3 प्रश्न, आयोनिक इक्विलिब्रिया 3 प्रश्न, केमिकल थर्मोडायनामिक्स 3 प्रश्न, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 प्रश्न, केमिकल कायनेटिक्स 3 प्रश्न. हे सगळ्यांची बेरीज केली तर जवळपास 17 प्रश्न होतात, म्हणजे 17 मार्क्स. यात न्यूमेरिकल्स आणि थिअरी दोन्ही आहे, त्यामुळे हे कॅप्टर्स खूप महत्त्वाचे आहेत. यानंतर येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री एका साखळीसारखी आहे. तुम्ही जर मधूनच कुठलाही चॅप्टर उचलला तर काही समजणार नाही, म्हणून ते एका क्रमानेच करा. हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह्ज 2 प्रश्न, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स 3 प्रश्न, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स 3 प्रश्न, अमाइन्स 2 प्रश्न. हे 4 चॅप्टर्स मिळून तुम्हाला 10 प्रश्न देतील, म्हणजे 10 मार्क्स. तर फिजिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मिळूनच तुमचे 27 मार्क्स पक्के होतात. 50 मार्कापैकी 27 मार्क्स फक्त हे चॅप्टर्स नीट केलेत तर. चला आता हिशेब करूया. द ग्रँड टोटल. आपण फक्त हाय वेटेज चॅप्टर्सचा विचार केला तर तुमचा स्कोर कुठे पोचतोय बघा. मॅथ्स 62 मार्क्स, फिजिक्स 24 मार्क्स, केमिस्ट्री 27 मार्क्स. या तिघांची टोटल होते 113 मार्क्स. बघा, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 110 मार्क्स मिळवणं शक्य आहे, आणि तेही फक्त काही निवडक चॅप्टर्सवर फोकस करून. याचा अर्थ बाकीचे चॅप्टर्स सोडून द्यायचे असा होत नाही, पण आधी हे बाहुबली चॅप्टर संपवायचे. यांना इतकं पक्कं करायचं की यातून आलेला एकही मार्क आपला जायला नको. एकदा का हे झालं की मग उरलेले चॅप्टर्स करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर चॅप्टर्स तर कळले, पण तयारी कशी करायची, प्रॅक्टिस कुठून करायची? कारण मित्रांनो, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. नॉलेज विदाऊट प्रॅक्टिस इज लाईक अ कार विदाऊट फ्युएल. ती पुढे जाणारच नाही. आणि इथेच टेस्टवायझर तुम्हाला मदत करतं. प्रॅक्टिससाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजेच PYQs. PYQ सॉल्व्ह न करता परीक्षेला जाणं म्हणजे त्या बॅट्समॅनसारखं आहे जो गल्ली क्रिकेट न खेळता डायरेक्ट वर्ल्ड कपची फायनल खेळायला उतरलाय. काय होईल त्याचं तुम्हाला माहिती आहे. तुमची हीच गरज ओळखून टेस्टवायझरने खास MST CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त रिसोर्स तयार केला आहे, आणि तो म्हणजे टेस्टवायझर्स फास्ट ट्रॅक PCM PYQs ई-बुक फॉर MST CET 2026. हे फक्त एक पुस्तक नाही तर तुमच्या यशाचा राजमार्ग आहे. का? कारण या एकाच ई-बुकमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्ही विषयांचे चॅप्टर वाईज PYQs मिळतील. यात तब्बल 3500 पेक्षा जास्त प्रश्न आहेत, जे MST CETच्या मागच्या परीक्षांमधून अगदी 2025च्या परीक्षेपर्यंतच्या प्रश्नांसहित घेतले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा डिटेल्ड सोल्युशन दिलेलं आहे, जेणेकरून तुमचा कोणताही डाऊट राहणार नाही. हे इंजिनिअरिंगच्या प्रत्येक ॲस्पिरंटसाठी एक बेस्ट ई-बुक आहे. तुम्हाला 10 वेगवेगळी पुस्तकं शोधायची गरज नाही, एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळेल. या ई-बुकची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच जाऊन ते नक्की चेक करा. ही तुमच्या तयारीसाठी सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट ठरेल. तर मित्रांनो, आज आपण MST CET 2026साठी एक कंप्लीट रोडमॅप पाहिला. कोणते चॅप्टर्स करायचे, किती मार्क्स मिळतील आणि प्रॅक्टिस कुठून करायची. आता फक्त गरज आहे तुमच्या मेहनतीची आणि सातत्याची. 2 वर्ष खूप मोठा काळ असतो. जर तुम्ही आजपासूनच योग्य दिशेने तयारीला लागलात तर तुमचं स्वप्नातलं कॉलेज तुम्हाला नक्की मिळेल. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत, क्लासमेटसोबत या व्हिडिओला शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढतं. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण आणि स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ हवा आहे हे मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. ऑल द बेस्ट. www.testwizer.com. Testwizer is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.